लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 मार्चचा एपिसोड आपण ऐकत आहोत. आता इकडे पार्थ झोपलेला असतो आणि तो झोपेत घोरत असतो. काव्य तिच्या कपाळावर थपकी देत असते. पार्थ आता डचकून उठतो आणि म्हणतो, अरे मला डोळा कसा काय लागला? पार्थ काव्याला म्हणतो, अरे मी खुर्चीवर होतो ना. काव्य म्हणते, हो. पार्थ म्हणतो, मग? काव्य म्हणते, खुर्चीवर बसल्या बसल्या झोप लागली तुम्हाला म्हणून मी तुम्हाला असं म्हंटल. अवघडून का झोपताय? बेडवर झोपा. तेव्हा तुम्ही बेडवर झोपला. पार्थ म्हणतो, अहो मी झोपत हो म्हणालो, पण मी असं कसं झोपू शकतो? आज माझी तर फर्स्ट नाईट आहे. थांबा, मी तोंडावर पाणी मारून आलो. असं म्हणून पार्थ तेथून जायला लागतो. काव्य त्याचा हात पकडते आणि म्हणते, थांबा हो देशमुख, काय चाललंय तुमचं? काव्य म्हणते, तोंडावर पाणी मारलं तर झोप कशी लागणार आहे तुम्हाला? आज झोपा बरं. पार्थ म्हणतो, नाही नाही, आपली फर्स्ट नाईट आहे ना. मी तोंडावर पाणी मारून येतो. तुम्हाला असं जाग ठेवणं बरं नाही ना वाटत? काव्य पार्थचा हात पकडते आणि म्हणते, देशमुख, माझ्यासाठी झोप कॉम्प्रोमाइज करणार आहात का तुम्ही? असं कॉम्प्रोमाइज करत नाही होत संसार. पार्थ म्हणतो, हो ना, आपली फर्स्ट नाईट आहे. पण काव्य चिडून म्हणते, काय चाललंय तुमचं? फर्स्ट नाईट, फर्स्ट नाईट, फर्स्ट नाईट. अहो काय चालवलंय तुम्ही? पार्थ पुन्हा म्हणतो, अहो आपली फर्स्ट नाईट. काव्य म्हणते, हो अहो आपली फर्स्ट नाईट आहे, लास्ट नाईट तर नाही ना. पार्थ मान हलवतो नाही म्हणून. काव्य म्हणते, अहो देशमुख, सकाळपासून आपण कुठला ना कुठला विधी करतोय. गेले किती दिवस झालं आपण बिजी आहोत. आपली हळद झाली, छान मेहंदी झाली, ग्रँड संगीत झालं, काळजी होती आपल्याला, भीती होती सगळं व्यवस्थित होईल ना, हुरहुर होती मनामध्ये. फायनली हे सगळं झालं म्हटल्यावर माणूस तर थकणार ना. बरं मग झोपा आता. पार्थ म्हणतो, फर्स्ट नाईटला झोपणारा मी पहिला नवरा ठरेल. 4 लोक काय म्हणतील? काव्य म्हणते, कोणती लोक? देशमुख, आहो काव्यार्थ आहोत ना आपण. पार्थ मान हलवतो. काव्य म्हणते, मग कधीपासून आपण 4 लोकांचा विचार करायला लागलोय? ठीक आहे यार, आमची फर्स्ट नाईट आहे, पण आम्ही फर्स्ट नाईटला झोपलो, त्यात काय झालं? झोपलो तेही एकमेकांच्या, असं म्हणून काव्य पार्थचा हात उचलते आणि पार्थला चिटकून म्हणते, एकमेकांच्या कुशीत झोपलो. काव्य म्हणते, त्यांना काय बोलायचे ते बोलून द्या, पण एक गोष्ट सांगू का देशमुख? काव्य म्हणते, बरं झालं तुम्हाला झोप लागली. पार्थ म्हणतो, का? काव्य म्हणते, मी पण खूप थकले हो, मला पण खूप झोप येत होती. तुम्हाला कसं सांगू, काही कळतच नव्हतं म्हणून. पार्थ काव्याला म्हणतो, माझ्यासाठी झोप कॉम्प्रोमाइज करणार होता का तुम्ही? पार्थ आता काव्याकडे पाहायला लागतो. काव्य म्हणते, सॉरी बाबा, सॉरी. बस मला काय वाटतंय प्रत्येक कपलने आपल्या जोडीदाराला मनमोकळ्यापणाने सगळं सांगितलं पाहिजे. थकलोय आपण, आज आपण आराम करूयात, छान आराम करूयात, जे काय करायचंय ते उद्या करूयात. पार्थ म्हणतो, हा आज झोपूयात. काव्य म्हणते, करेक्ट, हे बरोबर आहे. माझं काय म्हणणं आहे, आपण ना एकमेकांचा होणारा त्रास समजून घेतला पाहिजे. ही दुनिया गेली खड्ड्यात. पार्थ म्हणतो, आतापासून आपण एक ठरूया, आपल्या मनामध्ये जे काही आहे ते आपण एकमेकांशी शेअर करूया. काव्य मान हलून म्हणते, हो ठीक आहे. पार्थ म्हणतो, हो तर मग चला झोपूयात आता इथे बॅकग्राऊंडला या मालिकेचं शीर्षक गीत ऐकवलं आहे. पार्थ काव्याची उशी बाजूला टाकून देतो आणि त्याचा हात काव्याच्या डोक्याखाली धरतो. काव्य त्याच्या हातावर डोकं ठेवते आणि दोघेही एकमेकांना चिटकून झोपून जातात. आता इकडे जीवा वॉशरूम मधून येऊन खुर्चीवर बसतो आणि म्हणतो, हैया. तेवढ्यात नंदिनी एक ग्लास जीवा पुढे करते आणि म्हणते, हे घ्या. जीवा म्हणतो, काय आहे हे? का? नंदिनी म्हणते, काढा आहे तो. जीवा म्हणतो, अगं पण मी कुठे दारू प्यायलोय? नंदिनी म्हणते, तुमचं पोट शांत व्हावं म्हणून काढा आणलाय. नंदिनी म्हणते, मला कळलंय, अक्रोड खाल्ल्यामुळे होतंय ना हे सगळं. जीवा म्हणतो, पण मी कुठे अक्रोड खाल्लंय? नंदिनी म्हणते, मी आता काढा करायला खाली गेले होते ना किचन मध्ये, तेव्हा ओट्यावर मला अक्रोडची सालं पडलेली दिसली. मग मला कळलं मिथून काकांनी. जीवा म्हणतो, काका नाही, तो धोका आहे, धोका. त्याला माहिती आहे मला अक्रोडची ॲलर्जी आहे. तरी पण. जीवा आता खुर्चीवरून उठतो आणि बेडवर जाऊन बसतो. नंदिनी आता त्याच्या पुढे येऊन बसते. नंदिनी जीवाचे गाल पकडते आणि म्हणते, मला वाटलं तुम्हाला अक्रोडची ॲलर्जी आहे, मग तुमच्या चेहऱ्यावर रॅश येत असतील. अच्छा असं होतं तर ठीक आहे. अच्छा ठीक आहे, त्यात काय झालं एवढं? मला काय नाही सांगितलं, कारण जीवाला होत असतं तिकडं जुलाब. नंदिनी म्हणते, नाही तुमचं नाही, माझंच चुकलं. मिथून काका जेव्हा आले होते ना, तेव्हा ते काजू बदामाबद्दल बोलत होते, तेव्हा मला चौकशी करायला हवी होती. मला जर हे कळलं असतं ना, तर मी हे दूध तुम्हाला पिऊन दिलंच नसतं. आता उगाच ओशाळू नका माझ्या पुढे, तर उगाच ऑकवर्ड होऊ नका. अहो म्हातारपणात एकमेकांची दुखणी खुपणी काढायच्यात आपल्याला. त्याची सुरुवात आजपासून झाली असं समजा. ते
म्हणतात ना, डॉक्टरांपासनं आणि वकिलापासनं काहीच लपवू नये, पण त्या आधी बायकोपासनं काही लपवू नये, कारण तीच तुमचा इलाजही करते आणि तुमची बाजू घेऊन वकिलीही करते. जेव्हा म्हणतो हो ग, तुम्हा बायकांची किती दुखणी असतात, पण तुम्ही ती दुखणी बायकांसोबत शेअर करता, कारण आम्ही नवरा म्हणून तुम्हाला तो विश्वासच देत नाही. तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही समजून घेईल, असं कधीच होत नाही. इनफॅक्ट आम्ही आमचे पर्सनल प्रॉब्लेम, प्रायव्हेट प्रॉब्लेम सुद्धा तुमच्याशी शेअर करत नाही. शेअर करायला पाहिजे ना, मी करेल शेअर. आणि तू सुद्धा, तुला काही दुखतंय, खुपतंय ते तू मला सुद्धा सांगत जा. नंदिनी म्हणते नक्की सांगेल आणि त्या टेबलवरचा काढा उचलते आणि म्हणते त्या अगोदर हा काढा घ्या. जेव्हा म्हणतो लग्नाच्या पहिल्या रात्री मला काय हवं होतं आणि काय मिळतं. नंदिनी म्हणते घ्या. जीवा म्हणतो ऐक ना, नको ना. नंदिनी म्हणते नाही नाही, घ्या घ्या, असं म्हणून नंदिनी त्याला काढा पाजते. जीवा म्हणतो अरे कडू आहेत ना. नंदिनी म्हणते नाही नाही, कितीही कडू असला तरी आत्ता हा काढा तुम्हाला प्यावं लागेल, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला, मग आपण मस्त झोपू शकतो. जीवा म्हणतो नाही नाही, अजिबात झोपायचं नाही, आजची रात्र मला जागवायची आहे. नंदिनी म्हणते जीवा, इथून पुढं सगळ्या रात्र आपल्याला जागवायच्या आहेत, पण आता पोट बरं होणं गरजेचं आहे. जीवा म्हणतो हा काढा पिऊन झोपायचं का? सॉरी यार, तू किती छान मूड मध्ये होतीस. नंदिनी म्हणते ठीक आहे. नंदिनी म्हणते मी छान मूड मध्येच असणार आहे रोजच, या पुढची प्रत्येक रात्र आपलीच असणार आहे जीवा, आपण असेच एकमेकांमध्ये विरघळून जाणार आहोत. आता ही फर्स्ट नाईटची मीठ बाजूला ठेवा आणि नंदिनीचे जीवा अगोदर बरे व्हा. घ्या आता नंदिनी तो राहिलेला काढा जीवाला पाजायला लागते. आता इथे बॅकग्राऊंडला या मालिकेचं शीर्षक गीत आपल्याला ऐकवलं आहे. नंदिनी आता जीवाच्या कपाळावर किस देते आणि त्याला जवळ घेते. आता इकडे मिथुन काका टेबलवर बसून कोडी सोडवित असतात. मानिनी काकू तिथे येतात आणि म्हणतात अहो मिथुन भाऊजी, काय करताय एवढ्या रात्री, जागरण करताय काय, रात्रीचं कोडं सोडवताय तुम्ही. मिथुन काका म्हणतात आपल्या 4 मुलांची लग्न पाहून मला इतका आनंद झाला, एवढ्या आनंदात मला काही झोपच लागत नाही, मग काय आपला जुना चाळा कोडी सोडवा. बरं तुमचं काय, एवढ्या रात्र झाली झोपल्या नाहीत तुम्ही, तुमचं पण जागरण सुरू आहे का? मानिनी काकू बाटलीमध्ये पाणी ओतताना म्हणतात ते असं तुमच्यासारखं झोपच लागत नाही, पण छान वाटते आपल्या मुलांची फायनली लग्न झाल्या. एक वेळ अशी होती की हे 4 जण एकत्र येईल की नाही कळत नव्हतं. खरंच अक्षरशः मी आशा गमावून बसले होते. 16 डिसेंबर नंतर अशाच रात्र जागवून काढल्यात. मिथुन काका म्हणतात वहिनी, तुम्हाला तर 16 डिसेंबरला कळलं, मला तर त्या अगोदर कळलं होतं, माझं काय झालं असेल. मानिनी काकू म्हणतात जीवा म्हणाला होता मला. मिथुन काका म्हणतात ते रील्स पाहून मला तर धक्काच बसला. सगळे फोटो मी फार्म हाऊसवर पाहिले होते, त्याआधी जीवाने स्वतःला जाळून घेतलं, म्हणजे मग काय ते फोटो तिथेच राहिले. आता आपल्याला इथे भूतकाळ दाखवलाय. मिथुन काका ते सगळे फोटो एका बॅगेमध्ये भरत असतात आणि इकडे जीवा जळतं लाकूड स्वतःच्या छातीला लावतो आणि सगळेजण पळत बाहेर येतात. मिथुन काका म्हणतात वहिनी चूक झाली हो माझी, पण तुम्हाला सांगू का, आपल्या मुलांचं खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणलं, मी काही सोडणार नाही वहिनी, मी तुम्हाला सांगतो. मानिनी काकू म्हणतात भाऊजी नका रागराग करू, सोडून द्या तुम्ही या विषयावर नका बोलू, तुम्ही कोडे सोडवा बरं. मिथुन काका म्हणतात अहो सोडवतोय की कोडं, पण आपल्या घरात एवढं मोठं कोडं पडलंय ते सुटत नाही. हा 16 डिसेंबर कोणी घडवून आणलाय. आता इकडे वसुआत्या आणि रम्या त्यांच्या रूम मध्ये झोपलेल्या असतात. झोपत वसुआत्यांचा हात काचेच्या ग्लासला लागतो आणि तो खाली पडून फुटतो. वसुआत्या झोपतून उठतात आणि म्हणतात अरे देवा, कसला आवाज झाला, काय पडलं, असं म्हणून त्या लाईट लावतात आणि त्या काचेच्या ग्लासकडे पाहून म्हणतात अरे देवा. इकडं रम्या ही उठते. रम्या म्हणते अगं काय झालं. वसुआत्या म्हणतात अगं ग्लास फुटला. रम्या म्हणते अगं ग्लास तर फुटलाय ना, जाऊन दे मग ढग फुटल्यासारखं का ओरडतेस. वसुआत्या म्हणतात अगं रम्या, ग्लास फुटणं म्हणजे अशुभ झाल्यासारखं असतं ना, काही वाईट तर घडणार नसेल ना. रम्या म्हणते घडणार आहे ना, लवकरच घडणार आहे, तेही माझ्या हातनं. वसुआत्या म्हणतात अगं काय म्हणतेस रम्या, तूच तर म्हटली ना आपण सगळ्यांचा विश्वास कमवलाय म्हणून, आता सगळ्यांच्या नजरेतून उतरू, असं तर काही घडणार नाहीये ना. रम्या म्हणते तुझं मला माहित नाही, पण मी तर कोणाच्याच नजरेतून उतरणार नाही आणि त्यासाठी मला वाटेल ते करावं लागेल तर मी ते करेल. वसुआत्या म्हणतात एक मिनिट तू काय बरळते, कळतंय का तुला, तू आत्ताच बोलली ना तुझ्या हातनं काहीतरी घडणार आहे, असं काही घडणार आहे तर मग तू कोणाच्याच नजरेतून कशी उतरणार नाही. रम्या म्हणते आता मी जे सांगते ना तेच होणार आहे, झोप बरं तू आता. रम्या झोपायला लागते. वसुआत्या म्हणतात रम्या सांगशील का आता काही ते नीट. अगं आई आहे मी तुझी, का ग दरवेळेस जीवाला घोर लावत असते. रम्या म्हणते घोर लागणारच आहे जीवाला, डोंट वरी, तुझ्या नाही, झोप आता, झोप आलीये मला. वसुआत्या चिडून म्हणतात रम्या नीट सांगणार आहे का मला काय करणार आहेस ते, टीम आहे ना आपली, मग सांग ना
काय करणार आहेस ते. रम्या म्हणते हे बघ तुझ्यासोबत टीम करून खूप खेळ खेळलो आपण. वसू आत्या म्हणतात हे बघ रम्या. रम्या म्हणते प्रत्येक वेळी फटकेच खावे लागले, त्यामुळे आता मी एकटीच खेळणार, तू आता बॅक सीट वर बसायचं. असं म्हणून रम्या झोपते. वसू आत्या म्हणतात काय चाललंय हिचं, मी बॅक सीट वर बसायचं. देवा या पोरीच्या मनामध्ये काय आहे हे तिलाच माहिती, नाही तर त्या गुरुजींना. माझ्या जीवाला तर धोका नाहीये ना, काय करत असते काय हिचं हिलाच माहिती. असं म्हणून वसू आत्या ही झोपून जातात. आता इकडे मानेने काकूंना भूतकाळ आठवतो. वसू आत्या त्यांना म्हणत असतात मी काहीही केलं नाही, माझा याच्याशी काहीही संबंध नाही. 16 डिसेंबर नंतर मी कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करायला गेलेच नाही. मिथून काका खुर्चीवरून उठतात आणि म्हणतात झालं, तुम्हाला माहितीये मला माहितीये, मग कशाला पुरावा पाहिजे. मानिनी काकू म्हणतात असं कसं भाऊजी, पुरावा तर हवा आहे, तसं कसं आपण बोलणार. मिथून काका म्हणतात पण आता कोणाला पुरावा पाहिजे, तुम्हाला पाहिजे का मला पाहिजे, विक्रम दादाला पाहिजे की नंदिनीला पाहिजे. आहो ती माझी लहान मुलगी पिहू, तिला सुद्धा माहितीये हे सगळं रम्या आणि वसुताईच करू शकतात. आता इथे पुन्हा फ्लॅशबॅक दाखवलाय. रम्या पार्थला म्हणत असते मला भूतकाळ विसरायचंय, मला त्याच्यात आता जगायचं नाही, मला या सगळ्यातनं मूव ऑन व्हायचं आहे. तू काव्यासोबत खुश आहेस ना, मग मी सुद्धा तुमच्यासाठी खुश आहे. मानिनी काकू म्हणतात कळतच नाही मला, खरंच वसुताई आणि रम्याने हे केलं असेल का. मिथून काका म्हणतात का केलं नसेल, एक तरी कारण सांगा का केलं नसेल त्यांनी. मानिनी काकू म्हणतात भाऊजी तुम्ही लग्नात पाहिलं ना, वसुताईंनी स्वतः माफी मागितली आणि लग्नात सगळं सुरळीत चालू होतं. मिथून काका म्हणतात आहो ते लग्न ठरल्यावर, त्याआधी आता तुमचं म्हणणं आहे वसुताईंनी हे केलं नसेल असं तुमचं म्हणणं आहे, पण ते फार्म हाऊसचे फोटो व्हिडिओ कसे आले बाहेर, मी 100% सांगतो त्या दोघीच असू शकतात. उलट आपण सगळ्यांनी जाऊन त्यांना जाब विचारला पाहिजे. ते म्हणतात ना चेहरा भोळा, जाऊन द्या मला या विषयावर काही बोलायचंच नाही. आणि काकू म्हणतात राहून द्या मिथून भाऊजी, आता नको बोलूयात आपण, पोरही झोपली असती, उद्या धुलवड आहे, आपण वेळेवर झोपलं पाहिजे, तुम्हीही झोपा बरं, आपण नंतर सविस्तर बोलूयात. मिथून काका म्हणतात काय आहे हे वही, खरं तर घरामध्ये सगळ्यात हुशार तुम्ही आहात, तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला कळतंय हा सगळा डाव कोणी रचलाय, उगाच भोळ्या बनू नका, विचार करा, गुड नाईट. असं म्हणून मिथून काका तिथून जातात. आता इकडे सकाळ झालेली असते. पार्थच्या रूम मधला गजर वाजत असतो. पार्थ पटकन तो गजर बंद करतो कारण काव्य उठू नये म्हणून. पार्थ आता काव्याकडे प्रेमाने पाहतो आणि मनातल्या मनात म्हणतो किती गोड दिसते माझी मांजर. झोपलेल्या असतात तेव्हा खूपच गोड दिसतात, उठल्या की फिसकारायला लागतात, पण फिसकारणं हीच तर आमची लव्ह लँग्वेज आहे. पार्थ आता काव्याच्या गालाला हात लावून तिची पप्पी घेतो आणि पुन्हा तिच्या कुशीमध्ये झोपतो, तिला कुशीत घेऊन झोपतो. आता नंदिनी इकडे तिच्या रूम मध्ये फ्रेश होऊन येते आणि तिचे केस वाळवत असते. इकडे जीवा झोपलेला असतो. नंदिनी मनातल्या मनात म्हणते आज सण आहे, आवरायला हवं, नैवेद्य करायचा आहे ना. नंदिनी आता जीवाकडे जाते आणि तिचे केस पुढं करून त्या केसांचे पाणी तिच्या तोंडावर उडवणार, त्या अगोदर काव्य तिथे येते आणि तिचं तोंड दाबून तिला रूम मधून बाहेर नेते. नंदिनी काव्याला म्हणते अगं फटके देईल तुला, मी किती घाबरली. काव्य म्हणते हॅप्पी होली ताई. असं म्हणून आता ह्या दोघीही एकमेकींच्या गळ्यामध्ये पडतात. नंदिनी काव्याचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते रंगपंचमीच्या तुला सुद्धा खूप 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 शुभेच्छा. काव्य म्हणते हे काय तू केस धुतले, आंघोळ सुद्धा झाली का तुझी. नंदिनी म्हणते अगं हो नैवेद्य करायचा आहे म्हणून आंघोळ करून घेतली. काव्य म्हणते अगं ताई धुलवडीच्या दिवशी रंग खेळायच्या अगोदर आंघोळ करणारी तू पहिली मुलगी असेल जगातली, आणि हा आत काय करत होतीस ग तू. आता काव्या नंदिनीची घेते. नंदिनी म्हणते अच्छा ते काही नाही, मी ते जीवांना उठवत. आता काव्य नंदिनीचं इटवान आणते. काही नाही जीवांना उठवीत होत. नंदिनी म्हणते तुझं काय, जा तू तुझ्या बोक्याला उठव बरं. काव्य म्हणते आत्तासाठी माझ्या बोक्याला आणि तुझ्या पसाऱ्याला बाजूला ठेव, आणि मला एक तुझी फार मोठी कंप्लेंट करायची आणि ती सुद्धा तुझ्याकडे. तू जेव्हापासून देशमुख झाले मोहितांच्या परंपरा विसरलीयस तू. नंदिनी म्हणते काय. काव्य म्हणते आज काय आहे, धुलवड आहे ना, आपण मोहिते आज आपण काय करतो. नंदिनी खुश होऊन म्हणते आपण कोणाचा तरी बकरा बनवतो. काव्य म्हणते एक्झॅक्टली, कधी आरूचा कधी आईचा. नंदिनी म्हणते हो तुला आठवतंय का आपण बाबांना कसं फसवलं होतं एकदा. काव्य म्हणते एक्झॅक्टली बरोबर, ह्या वेळेस जरा स्पेशल आहे ना. काव्य म्हणते ह्या वेळी आपल्याकडे देशमुखांचे 2 तगडे घोडे आहेत, त्यांचा बकरा करायचा सोडून तू बसली इथे ओले केस झटकत. नंदिनी म्हणते येस माझ्याकडे त्यांना बकरा करायची एक मस्त आयडिया आहे. काव्य म्हणते मग चल पटकन सांग. आता नंदिनी काव्याला प्लॅन सांगते पण तो प्लॅन आपल्याला काही ऐकवला नाही. नंदिनी म्हणते आवडले का. काव्य म्हणते अगं बेस्ट आहे बेस्ट. तर आजचा हा एपिसोड इथे संपला.